पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू होताच राज्याला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिलाय। आज 20 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे। गुरुवारी म्हणजेच काल 19 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी 39.6° तापमानाची नोंद झाली, तर पंजाबच्या फरीदकोट येथे निच्चांकी 12° तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिलाय। कोल्हापूरमध्ये 20 मिलीमीटर, नाशिक जिल्ह्यातील देवळा, सिन्नर येथे प्रत्येकी 10 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 मिलीमीटर, सोयगाव येथे 30 मिलीमीटर, तर जालना जिल्ह्यातील मंठा येथे 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय। आज 20 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।